तटांनी बंदिस्त आहे. तसेच नंदी मंडप, सभा मंडप अशी या मंदिराची रचना आहे. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे असून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. या मंदिराचे सर्व बांधकाम हे दगडी बांधकाम स्वरूपात आहे. मंदिराच्या आजूबाजूला बराचसा मोठा परिसर आहे. आपल्याला फिरण्यासाठी बरीच जागा देखील या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिसली ती नागदेवतेची ही दगडातली सुंदर मूर्ती. याआधी कधीही अशी मूर्ती मी पाहिली नव्हती. या ठिकाणच्या सर्वच मूर्त्यांचे कोरीव काम खूपच सुंदर होते आणि एवढे वर्षे होऊनही अजूनही ते खूप सुस्थितीत होते. आजूच्या लहान मंदिरात शंकर मूर्त स्वरूपात कोरलेले होते. ही मूर्त स्वरूप म्हणजे साधेसुधे नसून ते चतुर्मुखी आहे. ही मूर्ती ब्रह्मदेवाची वाटत असली तरी एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात कमंडलू, दंडावर सर्पमुखी, डोक्यावर अर्धचंद्र आपल्याला कोरलेला दिसतो. कपाळावर कोरलेला तिसरा डोळा पाहून ही शंकराचीच मूर्ती अशी आपल्याला खात्री पटते.